गुड इव्हनिंग मंडळी. आज परत गावाला चाललेलो आहे. कशासाठी? आज आहे हरिनाम सप्ताह. सो काम संपवलं आणि निघालो. तर थोड्या वेळात मी पोहोचेन. रात्रीचा प्रवास झालाय. चला जरा पोहोचेन, फ्रेश होईन, कपडे घालून हरिनाम सप्ताहला. सकाळी काकडा आरती झाली की महाप्रसाद झाला की परत निघेल. थोडं हेक्टिक लाईफ आहे. गावचा अध्यक्ष म्हटलं की थोडासा आलंच. आणि लागोपाठ कसं झालं, जीर्णोद्धार सॅटर्डे संडे झाला आणि लगेच सप्ताह आला. त्यामुळे थोडस मॅनेज करावं लागते. बाकी रोजचा रोड आहे, काय दाखवण्यासारखं नव्हतं. सो उशिरा सुरुवात केली. मुंबईपासून पहिल्यांदा गावच्या रोडला लागलो अंधार व्हायच्या. रात्रीचे जवळजवळ 8 वाजलेत आणि निघालो गावाकडे. थोड्याच वेळात आज कीर्तन आहे की नंतर रात्रभर दिंड्या असतील. दिंड्या झाल्या की 3-4 तर दिंड्या होतात. नंतर मग 4 वाजता सकाळी काकडा आरती सुरू होते. खूप सारी लोक नसतात, कारण लहानपणी कसं होतं की अख्खा गाव गजबजलेलं असायचं. खूप कमी लोक जी होती ती मुंबईत राहायची. जास्तीत जास्त लोक गावीच राहायची, शेती करायची. त्यामुळे हे सप्त्याला अक्षरशः शोभा असायची. दुकानं यायची आमच्या लहान पोरांची, अशी मजा चंगळ असायची. थोडंफार काय 40-50 रुपये द्यायचे आजी आई साठवलेले, आणि त्यात आम्ही खरेदी करायचो. खाऊ तेच भरपूर काय त्यावेळेचं. आणि आता काही दुकान वगैरे काही येतच नाहीत. मुंबईवरनं आम्ही 5-6 लोक आलो असेल आणि गावात काय खूप कमी लोक उरलेली आहेत. त्यामुळे पहिल्यासारखं राहिलं नाहीये. सो पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. पण अर्थात अचानक आता असं झालं की सर्वजण मुंबईला नोकरी करतात. प्रत्येकाकडे काही गाड्या नाही. तर माझ्याकडे गाडी होती म्हणून मी काम वगैरे आटपून गाडी घेऊन आलो. आणि झालंय कसं की एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा पहिल्यासारख्या आता नाही राहिल्या कनेक्टिव्हिटी गावाची. त्यामुळे खूप कमी लोक येतात सप्त्याला. खूप साऱ्या गावांनी सप्त्याला मॅन्डेटरी केलं, म्हणजे सप्त्याला येणं भागच आहे. सप्ताह, हरिनाम सप्ताह आणि होळी हे मॅन्डेटरी केले. आमच्या गावात अजून तसं नाहीये. तसा विचार करावा लागेल काही दिवसांनी, बिकॉज खूप संख्या रोडावलेली आहे हरिनाम सप्ताह. आणि हरिनाम सप्ताह राहिला नाही, कारण 3 दिवसाचाच आहे. सप्ताह म्हटला की अर्थात शब्दात झालं सप्ताह म्हणजे 7 दिवस. अगोदर 7 दिवसाचा असायचा, पण आता तसं नाही राहिलं. माणसंच कमी असली आहेत तर बट ऑब्वियस तो कमी दिवसाचा असतो. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे मी 2 कम्प्युटर घेऊन आलोय. आमच्या जी माध्यमिक शाळा आहे लाटीन पंचकोशी मराठी माध्यमिक विद्या मंदिर, तिकडे द्यायची आहे. ते उद्या महाप्रसाद झाला की ते जे कम्प्युटर आहेत ते आम्ही, कारण जी शाळा आहे ती या रोडलाच आहे मुंबईला जाण्याच्या, तर ते आम्ही मुख्याध्यापकांना देऊन नंतर मुंबईला जाऊ. या रोडला रहदारी बऱ्यापैकी वाढली, नाही म्हणता. कारण झालं असं की पुणे, मुंबई, कोल्हापूर च्या बाजूचे जे लोक आहेत त्या लोकांनी इकडे घरं घेतलेत, दापोलीला बंगले बांधलेत, रो हाऊसेस बांधलेत किंवा फ्लॅट घेतलेत. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चर असं आहे की सॅटर्डे संडे सुट्टी असते. आणि आता तर कसं आहे, पर्यटनाचे दिवस आहेत, थंडी लागली, जास्त पर्यटक येतात या बाजूला. त्यामुळे या रस्त्याला रहदारी आहे. एक असा दिवस होते की या रस्त्याला चेटपाखरून असायचं. आम्ही आता डावीकडे आणि उजवीकडे बघून रस्ता क्रॉस करावा लागतो, इतकी रहदारी वाढलेली आहे. मार्चच्या नंतरचा हा घाट आहे ना, चालायला खूप मजा येते, पण थोडंसं कसं प्रिकॉशन घ्यावं लागतं. कारण आता इकडे अवजड वाहनं वाढलेली आहेत. सर्व ट्रक आहेत ना, हे इकडे काहीतरी मायनिंग वगैरे चालते. कोकणात मायनिंग वगैरे हे प्रकार जाम आता वाढायला लागलेत. पहिलं असं नव्हतं. खूप लोक त्याच्याबद्दल आवाज उठवतात. कसं आहे ना की हे वेगळं सौंदर्य आहे कोकणाचं, ते जपलं पाहिजे. हा विकास असावा, नाही असं नाही, पण
पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता विकास साधता येतो. अगदीच मायनिंग वगैरे सर्व समूळ नष्ट करण्यासारखे जे प्रकार आहेत ते न करता. पण आय डोंट नो काय झालं माहिती, डिसिजन घेणारे जे आहेत ना ते कोकणाच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे बट ऑब्विसली त्यांना कोकणाबद्दल तसं काय एवढं आकर्षण किंवा तेवढं असं भावनिक असं काही नातं नाहीये त्यांचं कोकणाशी. त्यामुळे त्यांना तो डिसिजन घ्यायला काय वाटतच नाही. पण आपण ज्यांचा कोकणात जन्म झालेला आहे त्यांना कोकणाची अशी दुर्दशा नक्कीच पाहता नाही येणार. त्यामुळे कसं आहे ना की काही गोष्टी जपल्या पाहिजेत. त्यामुळे असे जे घातक, पर्यावरणाला घातक असे जे प्रकार आहेत ते कोकणात नका आणू, मला गरज नाही त्यांची. बाकीच्या गोष्टी आला तुम्ही. पर्यटन खूप म्हणजे कोकण किनारपट्टी जर म्हटलो आपण तर पर्यटन इतकं काही पाहण्यासारखं आहे की असं वेगळं करण्याची काही गरजच नाही. कितीतरी देश नुसते पर्यटनावरती जिवंत आहेत आणि आपलं म्हणजे गोवा, गिव्ह रिस्पेक्ट टू देम, त्याच्यापेक्षाही चांगले समुद्रकिनारे कोकणात आहेत. पर्यटनावरती भर द्या. नको ते प्रकार कोकणात आणण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याच्याने पर्यावरणाची ऱ्हास होईल आणि आय मीन खूपच वाटते विद्रूप दिसेल. आणि हे कोणाला कळेल जो कोकणात राहिलेला आहे, कोकणाशी ज्याची नाळ जोडली आहे त्याला कळेल. होतं कसं, कोकणी माणसाला ह्या भूमीचा नायनाट होऊन त्याच्यातून त्याला नोकरी मिळणं मान्य नाही. नोकरी द्या तुम्ही आम्हाला, पण ह्या अशा नोकऱ्या नको द्या मला की जिथे आमच्या जमिनीची, जिथे आमचा जन्म झाला त्याची वाट लागते. रात्रीच्या प्रवासात एकटा असेल ना तर तुमच्याशी बोलायला पण खूप मजा येते. एक तर स्पीड कंट्रोल मध्ये राहतो, त्याच्यानंतर कंटाळा येत नाही आणि खूप काही छान छान गोष्टी पण करता येतात. महाडची सीमा समाप्त होईल आणि मंडणगड तालुका चालू होईल. मंडणगडची सीमा चालू झाली आणि कम्प्युटर आहेत त्यामुळे थोडस हळूहळू चालवावं लागतं. हा जो रोड मी नेहमी माझ्या व्हिडिओ मध्ये म्हणतो की हा खराब आहे, फायनली अशी चिन्ह दिसत आहेत की कामाचे बोर्ड लागले, सावधान पुढे काम चालू आहे. म्हणजे हा वाईड करतायत, ते रुंद करतायत आणि आशा करूया की जसा महाडचा आता मी आलो तसाच हा रोड करतील. बाजूला खोदून पण ठेवला रोड. सो फायनली याचं काम चालू होते, चांगलं करते. पुढच्या 1 वर्षात आशा करूया हा रोड बनलेला असेल. तर इथून पुढे, या सीमेपासून पुढे सुद्धा आपल्याला लवकरात लवकर म्हणजे गतीने प्रवास करता येईल. कारण इथून प्रवासाचा वेग हा कमी होतो, अगदी खाली कादवण पर्यंत वगैरे. हे असं आहे. 9 वाजता मला वाटतं कीर्तन चालू होईल. ते कादवणला थोडं थांबलं होतं आणि कादवण म्हटलं की कोण ना कोणतरी ओळखीचं मिळतच. माझ्या जुने जी ओळखीची लोक आहेत ती भेटली मला, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप बरं वाटतं असं. आणि थोडा वेळ द्यायलाच लागतो कारण कसं आहे ना, ही लोक काय तुम्हाला सारखी भेटत नाही, कधीतरी दिसतात. त्यामुळे जर कोण ओळखीचा आणि खूप दिवसांनी भेटलेला असेल ना तर नक्की भेटा. किती घाई असेल तुम्हाला, थोडा तरी वेळ त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा. कारण काही वेळा असं झालंय माझ्याबरोबर की मी असं म्हणजे याच्यामध्ये खास करून करोनामध्ये की मी नंतर भेटेन, थोडा घाईत आहे असं करून गेलो आणि परत त्या माणसाला भेटूच शकलो नाही. ती माणसं परत मला दिसलीच नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे त्यापासून एक नियम बनवलाय, 2 मिनिटं का होऊन आपण त्याला हाक मारून त्याच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलूनच पुढे मी जाणार. जिंदगी सुंदर आहे पण कधी कधी असं वाटतं की खूप शॉर्ट आहे. त्यामुळे जर संधी असेल तर प्रत्येकाला भेटा. त्यांच्या काही अपेक्षा नसतात आपल्याकडनं, 4 शब्द प्रेमाचे, बस, बाकी काय. बरं, आमच्या गावची सीमा चालू झाली. हा रोड वाईड होतोय, त्याचं एक मला खूप छान वाटतंय कारण रुंदी वाढते त्याची. इकडे पण सुरुवात झालेली आहे. हा आमचा सुतार खळगा. त्याला सुतार खळगा का म्हणतात, तिथे सुतार पक्षी असायचे खूप वेळ, तर तो सुतार खळगा आहे. हा, याला सुतार खळगा म्हणतात. खूप वेगवेगळे स्थळांची नावं आहेत. सुतार खळगा, कोलबी, तिकडे कोल्ही असतात. गावदेवी माते की जय, बजरंग बली की जय. मला वाटतं हरिपाठ झालाय. शांतता आहे कारण थोड्या वेळाने हे चालू होईल, कीर्तन चालू होईल.
जय पांढरदेवी. कीर्तनाला किती वाजता येणार? आता घरीच जातो मी पण. बस मग. तू एकटाच आहे? हो, एक मिनिट. इकडे बस याच्या. बस बस. थांबा उघडतो. पाठी कम्प्युटर आणलेत आपल्या शाळेत द्यायला. आपल्या मराठी शाळेत? मराठी शाळेत नाही, हायस्कूलला. उद्या देऊ. तो किती देताय तुम्ही? म्हणजे तुम्ही दोन मुंबई मंडळ देते. कारण की आमच्या बॅचने आम्ही कॅमेरे दिले, सीसी कॅमेरे. हा 2011-12ची बॅच आहे ना आमची, आम्ही सीसी कॅमेरे दिले. चला घर आलं. तुला फोन लावत होता आता इकडे आल्यावर लागलेच नाही, म्हणजे बंद नेटवर्क. आम्ही खाली होतो. कुठे माहितीये का? कुठपर्यंत आलाय? स्लो आलो. खड्डे बिड्डे होते ना, त्याला जपून आणायचं होतं म्हणून हळूहळू आलो. कोण आहे बरोबर? कोण नाही, ते कम्प्युटर आहेत पाठी सर्व. ठीक आहे, एकटेच आलो. मी काय म्हणतो, जेवायला सर. हा ओके, लावून घेतो गाडी. हा गाडी. किती वाजता चालू होईल आता? 9ला, 9:15 वाजता. गणपती बाप्पा मोरया. पोहोचलेलो आहोत. नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललोय हरिनाम सप्ताहाला. आज शेवटच्या दिवसाचं कीर्तन आहे. थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे आणि पूर्ण रात्रभर तिकडे जागरण असेल, अगदी काकडा आरतीपर्यंत.
त्याचबरोबर लगेच दिंडीला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी ग्रामविकास मंडळ विने मुंबई मंडळाने जो कार्यक्रम एक निश्चित केलेला आहे 75 वर्षानिमित्त मगाशी दीपोत्सव देखील त्यांनी उत्तम पद्धतीने साजरा केलाय. प्रथमतः त्या मंडळाने जो नियोजित कार्यक्रम त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करा. त्यांना अशीच सेवा करण्याची प्रत्येकाला ऊर्जा निर्माण व्हावी. तर त्यामध्ये महिलांसाठी त्यांनी साडी प्रदान करणार आहेत किंवा देणार आहेत. त्यासाठी एक लकी ड्रॉ काढणार आहेत आणि त्याचा सन्मान आमचे आजचे अभोपर सन्माननीय कालेकर महाराज यांनी एक चिठ्ठी काढावी आणि दुसरी चिठ्ठी 2 चिठ्ठ्या काढावी. दुसरी चिठ्ठी महिला पाटील म्हणून सोनल नेहा ते सावंत तिने काढावी असं त्यांनी सूचित केलेलं आहे. त्याचा उद्देश हा आहे पुरुष आणि महिला जास्तीत जास्त या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी यावा हा उद्देश आहे. एक उपक्रम एक चांगला व्हावा अशी इच्छा आहे. फक्त वेळ होतोय. लवकर या मंडळाचे अध्यक्ष मयूर गायकवाड घराचं बांधकाम प्रगतीपथावर. गाडी हा पहिला बेडरूम आहे. हा जो आहे तो हा जो ड्रम ठेवलेला आहे तो. त्याच्यानंतर हा दुसरा बेडरूम आहे. त्याच्यानंतर इथे हा टॉयलेट बाथरूम, हा किचन, त्याच्यानंतर हा हॉल आणि वरती परत सेम स्ट्रक्चर. गुड मॉर्निंग मंडळी. आज हरिनाम सप्ताहाचा जो महाप्रसाद आहे त्यासाठी चाललो आहे मी हनुमान मंदिरामध्ये. आणि काल आम्ही दोघांनीही पूर्ण रात्र जागरण केले तिथे. शेवटी काकडा आरती करूनच आम्ही घरी आलो आहे. सो हार्डली 2 ते 3 तासाची झोप आहे.